नमस्कार मैत्रिणींनो, सुजाता फॅशन क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साडीपासूनचा ड्रेस। तर ही माझी वर्कची साडी आहे। 10-12 वर्षापूर्वीची ही जुनी साडी आहे। या साडीवर सुंदर असं फुल वर्क होतं आणि खूप छान कलर होता याचा। या साडीचा अगोदर मी 2.25 मीटर म्हणजे आपल्या पदरापासून जे फुल वर्क आहे तो कपडा वेगळा केला दुपट्टा तयार करण्यासाठी आणि राहिलेल्या साडीच्या पोर्शनमध्ये आपल्याला ड्रेस तयार करायचा होता। तर ड्रेससाठी लागणारे जे अस्तर आहे ते बटर क्रेपचं अस्तर घेतलं, त्यानंतर मापाचा ड्रेस घेतला आणि त्याची सर्व मापे लिहून घेतली। नंतर जो आपला बटर क्रेपचं अस्तर आहे ते व्यवस्थित असं 4 फोल्ड करून ठेवलं आणि त्यावरती सर्व मापा आपल्याला टाकून घ्यायची आहेत। पहिल्यांदा शोल्डर, नंतर मुंडा उंची, नंतर सीट उंची, नंतर कमर उंची, नंतर छातीचा घेर, कमर घेर, सीट घेर, ही सर्व जी आपल्या ड्रेससाठी बेसिक जी मापं लागतात ती सर्व मापं टाकून घ्यायची आणि व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं। सर्व मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला बाहेरच्या बाजूला 1.5 इंच शिलाई मार्जिन त्याला ॲड करायची आहे। तर याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायची। त्यानंतर आपला मुंड्याचं जे वळण आहे ते मुंड्याचं वळण देऊन घ्यायचं। पाठीमागं जे आपण ड्रेसला टक्स घेणार आहोत ते टक्स मार्किंग करून घ्यायचं आणि नंतर हा ड्रेस कट करून घ्यायचा। अस्तर कट करून घ्यायचं व्यवस्थित असं। हे अस्तर कट करून झालेलं आहे। आता हे दोन्ही पोर्शन वेगळं करून समोरच्या बाजूचा जो मुंडा आहे त्याला वळण द्यायचं आणि अस्तरच्या मापाप्रमाणे मी ही साडीचा कपडा काढून घेतलेला आहे, यावरती अस्तर ठेवून कट करून घ्यायचं। तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट अस्तर जोडून कट करू शकता। मी डायरेक्ट अस्तर जोडून कट करणार आहे कारण साडी खूप सिंथेटिक आहे, त्यामुळे मी अगोदर कट केलेला नाही। तर अस्तर डायरेक्ट मशीनवरती जोडून घेणार आहे। तर हा आपला ड्रेस कट करून झालेला आहे। आता याच्यासाठी लागणारी जी बाही आहे ती मी घेतलेली आहे 16 इंचाची। त्यासाठी पूर्ण उंची 4 फोल्ड कपडा घेतला, त्यात पूर्ण उंची टाकली, बाहीची रुंदी टाकली, दंडघेर टाकून बाहीचा आकार देऊन बाही देखील कट करून घेतली। आता ही अस्तरची कट झालेली बाही आपल्याला मेन फॅब्रिकवरती ठेवून कट करून घ्यायची आहे। ज्या बाजूने व्यवस्थित काठ आणि बुट्टी येईल अशा बाजूनेच आपल्याला ही बाही कट करून घ्यायची आहे, म्हणजे ड्रेसचा छान लुक होईल। तर ड्रेसला पुढचा गळा जो आहे तो मी व्ही नेक घेतलेला आहे आणि व्ही नेकला मी जो वर्कचा साडीचा जो पोर्शन आहे तो बसवणार आहे। तर याची रुंदी 3 इंच आणि उंची 9 इंच घेतली आणि व्ही आकारामध्ये देऊन घेतला। त्यानंतर शिलाई मार्जिन आपल्या आवडीनुसार ठेवायची, 1 ते 1.25 इंच, त्यापेक्षा जास्त ठेवायची नाही। ते ठेवून मी कट करून घेतला। आपला हा ड्रेसचा व्ही नेक तयार झालेला आहे। हा अस्तरवरती व्यवस्थित असा प्रेसच्या साहाय्याने चिटकवून घ्यायचा, त्यामुळे गळा व्यवस्थित बसतो। त्यानंतर ड्रेसचा जो आपला अस्तरचा पोर्शन आहे तो मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचा। मागचा आणि पुढचा दोन्ही भाग व्यवस्थित हाताच्या साहाय्याने कपडा साफ करून जोडून घ्यायचे। पाठीमागचा गळा हा गोल राऊंडच केलेला आहे। मागचा गळा आणि पुढचा गळा दोन्ही गळे बसवून घ्यायचे। तर पुढच्या गळ्याला मी बघा वर्कची जी आहे आपलं साडीचं खालचं वर्क जे दुपट्ट्यासाठी कपडा ठेवला होता त्यातलीच पट्टी काढून मी गळ्याला पॅच दिलेला आहे। खूप छान असा पॅच याला बसलेला आहे, त्यामुळे वर्कचा जो कपडा आहे त्याला लेस अवेलेबल नाही, दुसरी लेस आणून आपल्याला दुपट्ट्याला बसवावं लागणार आहे। त्यानंतर स्लीव्ज जी आहे ती स्लीव्ज पण जोडून घ्यायची, अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं। नंतर दोन्ही शोल्डर जोडून घेऊन स्लीव्ज जोडून घ्यायच्या। स्लीव्ज जोडून झाल्यानंतर जी आपली ड्रेसची साईड फिटिंग आहे ती मापानुसार फिटिंग करून घ्यायची। जे ड्रेसचे खालचे कट्स आहेत किंवा चॉक्स म्हणतात काही लोक त्याला, तर ते मारून घ्यायचे। तर जुन्या साडीला नवीन रूप देऊन आपण सुंदर असा हा ड्रेस बनवलेला आहे। हा ड्रेसचा जो आहे तो फायनल लुक आहे। हा ड्रेस कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच फॅशन डिझाईनच्या व्हिडिओसाठी आणि शिवणकामाच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक्यू।